आटपाडी तहसील कार्यालय पुरवठा विभागाचा रेशन धान्याचा काळा बाजार चालू आहे। आटपाडी तालुक्यासाठी जे काही रेशन धान्य येत आहे तालुक्यासाठी ते 5000 क्विंटल येत आहे। याच्यामध्ये प्रत्येकी पोत हे 50 किलोचं असतं। 50 किलोचं पोत येत असताना त्याच्यामध्ये पोत्याचं सुद्धा वजन केलं जाते। पोत्याचं वजन साधारण अर्धा किलो असतं, म्हणजे 50.5 किलो हे साधारण ठिका असतं, पोतं असतं। परंतु हे ज्यावेळेस माल येतो त्या गोडाऊन मध्ये येतो, हे गोडाऊन पहिल्यांदा अण्णाभाऊ साठे नगर असेल, आपले साठे नगर असेल, त्या साठे नगर मध्ये हे गोडाऊन होतं। पण आता सध्या हे गोडाऊन कारखान्यावरती गेलेलं आहे, त्या माळरानावरती आहे आणि तिथं सगळा काळा बाजार चालू आहे। ज्यावेळेस मालाची गाडी येते, त्या त्या गाडीतून हा माल काढला जातो। प्रत्येकी एका ठिक्यातून 1 किलो माल काढला जातो आणि हे माल काढून साधारण हे पोत 49.5 किलोचं आहे। आम्ही प्रत्यक्षात ज्यावेळेस दुकानावरती गेलो, सगळी पोते आम्ही बघितली, तर सगळी पोती ही त्याच्यामध्ये 600 ग्राम 500 ग्राम धान्य कमी आहे आणि त्या आपण हे जर पोत्याचं जर वजन अर्धा किलो धरलं तर एका पोत्या पाठीमाग 1 किलो धान्य हे पुरवठा अधिकारी यांच्या अंतर्गत हे सगळं धान्य हाणलं जातंय। 100 क्विंटल माल म्हणजे जवळजवळ 10,000 ठिकी झाली। आता 10,000 ठिके प्रत्येकी गुणिले 1 किलो जर माल त्यातनं हाणला तर साधारण 10,000 किलो माल झाला। 10,000 किलो माल म्हणजे जवळजवळ 100 टन माल झाला। म्हणजे प्रत्येक महिन्याला हे 100 टन माल हाणतात। या पुरवठा विभागाअंतर्गत या गोरगरिबांचा जे काही रेशन धान्य येतंय 100 टन माल हाणला जातोय आणि हे खूप मोठं रॅकेट आहे। तर याच्या संदर्भात जे काही पुरवठा अधिकारी असतील, त्याचबरोबर पुकळे साहेब असतील, पुकळे साहेबाच्या अंतर्गत ही सगळी साखळी चालू आहे, यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। आम्ही मागल्या बारीने सुद्धा ह्याच्यावरती मागणी केली की जे काही शासकीय गोदाम आहे त्याच्यामध्ये तुम्ही सीसीटीव्ही बसवा आणि त्या सीसीटीव्हीची जी काही स्क्रीन आहे ते स्क्रीन या तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये बसवा, सगळ्यांना दिसू दे ना तिथं काय चाललंय ते। तुम्ही पोती आणताय, तिथं फाडकाम करताय, त्यांना 50 किलोची त्याला लेबल असते लिगली, तरी सुद्धा तुम्ही पोती फाडताय, परत पोती फाडलेली परत ती उसवलेली परत तुम्ही शिवताय आणि अशा प्रकारे हा काळा बाजार चालू आहे। ह्याच्यावरती जे काही भ्रष्ट अधिकारी असतील त्याच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे।